आमच्या तुकोबरायांनी सांगितलं या रे लहान थोर, म्हणून आपल्याला बोलवलं. आता आपण किती बुद्धीचे हे सगळ्यांना माहिती आहे महाराज. आपली बुद्धी कुठपर्यंत हेही सगळ्यांना माहिती, बरोबर का नाही. काय जास्तीत जास्त विचार आपला कशाचा असतो, कशाचा विचार असतो आपला. आमच्या तुकोबरायांनी वर्णन करताना सांगितलं महाराज, नित्य उठून या. कशाची चिंता, खावयाची चिंता. याच्यापेक्षा दुसरा विचार आहे का, दुसरा विचार नाहीच. नित्य उठायचं, खायची चिंता, याशिवाय दुसरी कोणतीही चिंता करायची गरज नाही. दुसरी कोणतीही चिंता करायची गरज नाही आपल्याला. फक्त एवढंच, काय खायचं, याच्यापेक्षा दुसरा कोणताही विचारच नाही आपला. मग आपण जर आलो आणि आपण जर समजा विचार करायला लागलो तर कशाचा विचार करू, तर फक्त खाण्याचा विचार करू. त्याशिवाय दुसरा विचार करणार आहे का, करणार नाही. म्हणून आमच्या तुकोबरायांनी सांगितलं, तुम्ही माझ्यासोबत या, हो माझ्यासोबत या. आणि संतांच्या समवेत गेल्यानंतर कळतं महाराज, संतांच्या समवेत गेल्यानंतर कळतं की मी कोण आहे आणि माझा जन्म कशासाठी झालाय. याच्याशिवाय कळतं का, कळत नाही महाराज. बघा फार गोड गोड प्रमाण आहेत महाराज. हां, आता तुम्हाला जर विचारलं की तुम्ही कोण आहात, तर आपण कोण आहे म्हणल्यानंतर आपण आपलं नाव सांगतो महाराज, नाव सांगतो. पण तुकोबरायांसारख्या महात्माला विचारलं तर तुकोबराय सांगतात, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाय संता, दुजा आणिक नाही मागुता गा, वासुदेव करीतो फेरा. तुकोबराय सांगतात, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव आहे. बघा आता बरेच या ठिकाणी वृद्ध माणसं आहेत. कोरोनामध्ये सुद्धा बरेच माणसं गेली. आता बरेच माणसं गेले त्यावेळेस काय आपल्याला जाता येत होतं का, जाता येत नव्हतं. मग जाता येत नसताना आपण घरीच राहायचो आणि कळायचं आपल्याला, हा गेला बरं का, तो गेला बरं का, ते गेले बरं का. ते कळल्यानंतर आपल्या मनामध्ये काय भावना निर्माण व्हायची, काय मनुष्याचं जीवन आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर आहे, भरवसा आहे का नाही. मग कधी ना कधीतरी आपल्याला जायचंच आहे, बरोबर का नाही. कधी ना कधीतरी आपल्याला जायचंच आहे. हा शाश्वत आहे की नाही, हे शाश्वत आहे. पण जायचं असून सुद्धा मनुष्य काय करतो, सगळे प्रयत्न करतो का नाही, सगळे प्रयत्न करतो त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी, सगळे प्रयत्न करतो महाराज. पण संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्या मृत्यूचं आणि जीवनाचं खरं सार करतो. म्हणून आमच्या तुकोबरायांनी नाट्याच्या प्रमाणामध्ये उदाहरण दिलं महाराज. बैसता संताची संगती, कळू आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, कोणीच नव्हती. आहे का आपलं कोण, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघाले वासी. दारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघा देवासी. धन दारा पुत्र बंधू सर्व मिथ्या सगळं खोटं आहे महाराज. कळतं का नाही, कळतं. पण कधी कळतं तर त्याचा महत्वाचा सांगितलं महाराज. बैसता संताची संगती, निश्चयो चित्ती दृढ झाला. पहिलं चरण आणि शेवटचं चरण बघा. संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर निश्चय दृढ होतो. तोपर्यंत होतो का, होत नाही, होत नाही. मग आपण म्हणतोच की सगळे खोटे, सगळे आपल्या, सगळे म्हणतो की हां. पण कधीपर्यंत, जोपर्यंत आपल्याला त्यांच्या संबंधानं प्रेम वाटत नाही तोपर्यंत. आणि प्रेम वाटायला सुरुवात केली की मग बायकोला म्हणायचं तूच माझी, पोरला म्हणायचं तुम्हीच माझी, बरोबर काय. कधीपर्यंत,
हां, जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं की तुम्ही जर उपाशी असाल, तुम्हाला जर भूक लागली असेल, तुम्हाला जर एकटं वाटत असेल ना, तर तुम्ही माझ्याकडे या. या रे या रे, तुम्ही माझ्यासोबत, तुम्ही माझ्यासोबत. मग तुकोबारायांना पहिला प्रश्न विचारला, महाराज तुमची अवस्था आणि माझी अवस्था भिन्न भिन्न आहे, बरोबर का नाही? तुमची अवस्था आहे, तुम्ही चांगले आहेत, श्रीमंत आहात, पण आम्ही श्रीमंत घरचे आहोत का? नाही, आम्ही गरिबा घरचे आहोत. आता श्रीमंत घरचे तुकोबारांना, आपण गरिबा घरचे म्हणजे काय? तुकोबारांची प्रॉपर्टी जास्त ना, आपली कमी, अशातला भाग नाही बरं का. हां, श्रीमंती म्हणजे कशाची? हां, तर तुकोबारायांकडे जी श्रीमंती आहे ती परमार्थिक श्रीमंती आहे महाराज, परमार्थक श्रीमंती. आणि आम्ही गरीब आहोत म्हणजे परमार्थाच्या बाबतीमध्ये गरीब आहोत, बरोबर का नाही? आता बघा, मोठे मोठे माणसं असतात महाराज, आमदार असतील, खासदार असतील, पण ते महाराजांच्या पाया पडतात का नाही? का बरं? का महाराज जास्त श्रीमंत आहेत का? नाही, महाराज जास्त श्रीमंत नाही आहेत, पण महाराजांकडं पारमार्थिक श्रीमंती. हां, तुकोबाराय श्रीमंत आहेत. कशाच्या बाबतीमध्ये श्रीमंत आहेत? तर परमार्थाच्या बाबतीमध्ये श्रीमंत आहेत. हां, आमच्या तुकोबारांचं एक अभंग आहे बरं का. लोक म्हणतात जप मोजावा का? लोक म्हणतात नाही महाराज आम्ही जप करतो. मग विचारलं किती करता तुम्ही जप? सांगा की. ते म्हणतात महाराज नाही, तसं नाही, सांगायचं नाही जप, जप सांगू नये म्हणे. मग काय होतं जप सांगितल्यावर? नाही होतं काय? तुम्ही म्हणलेलं पुण्य जातं का कुठं? कुठंही जात नाही. एकदा रामाचं नाम उच्चारण केलं, जे पुण्य तुमच्याकडे साठलंय ते कधीच जात नाही तुमच्यापासून दूर. मग जप किती केला सांगायला काय? पण नाही म्हणले महाराज आम्ही जप मोजत नाही, म्हणले मोजत नाही. का बरं मोजत नाही? मोजून करतात काय जप? मग किती करावा? मनाला येईल तेवढा? नाही 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 नाही, हां, अजिबात नाही. जपसुद्धा मोजावा आणि मोजून करावा, हे लक्षात ठेवा. हां, आमच्या तुकोबारायांचं प्रमाण आहे महाराज. भाग्यवंता हेची काम काय सांगितलं? मापे नाम वैखरी. वैखरी वाणीतून केलेला जप मोजायलाच पाहिजे, कळायला पाहिजे किती झाला, किती कमी आहे, बरोबर का नाही? मी नेहमी सांगत असतो आपण सगळे शेतकरी आहेत, बरोबर का नाही? हां, आपण शेतकरी असल्यामुळं आपण सगळा हिशोब ठेवतो का नाही? हिशोब ठेवतो. पेरणीला किती खर्च आला, कुळवणीला किती खर्च आला, ते खुरपायला किती खर्च आला, काढणीला किती खर्च आला, आणि शेवटी धान्य विकल्यानंतर किती पैसे मिळाले, हे सगळं आपल्याला काय करावं लागतं? लिहून ठेवावं लागतं. मला सांगा, खर्च आला 10,000, खर्च आला 10,000 आणि उत्पन्न झालं 7,000चं. आता पुढच्या वर्षी ते पीक घ्यावं का न घ्यावं? घ्यावं का न घ्यावं? बरं राहू द्या म्हणले, यावर्षी पाऊसमान कमी होतं, मग पुढच्या वर्षी परत तेच पीक घेतलं आणि पुढं त्याच पिकाचं उत्पन्न 6,000 रुपये आलं, तर परत ते पीक घ्यावं का न घ्यावं? घेऊ नये, घेऊ नये. कारण का? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. ज्याच्यामध्ये लाभ आहे तो व्यापार आहे, हे लक्षात ठेवा. आणि परमार्थामध्ये सुद्धा लाभ व्हायलाच पाहिजे. परमार्थ सुद्धा तोट्याचा करायचा नाही. मागच्या वर्षी माझे 300 अभंग पाठ होते, 600 ओव्या पाठ होत्या. आता यावर्षी माझे 600 अभंग पाठ झाले पाहिजेत, 900 ओव्या पाठ झाल्या पाहिजेत, हे समोर पाहिजे. मी गेल्या वर्षी 1 कोट नामस्मरण केलं, ह्या वर्षी अजून 1 कोट व्हायला पाहिजे. आणि हे नुसतं पाहिजे म्हणून चालत नाही. मागच्या वर्षी माझी अवस्था काय होती आणि यावर्षी माझी अवस्था काय आहे याचा सुद्धा विचार साधकाने करायला पाहिजे. मागच्या वर्षी अभंग चुकल्यानंतर शेजाऱ्याला टाळाने हाणतोय आणि ह्या वर्षी पण हाणतोच आहे म्हणल्यावर बदल झाला का? बंद करा परमार्थ, काही गरज नाही परमार्थाची. त्यांनी परमार्थच बंद करावा, परमार्थ करायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. आपल्यामध्ये बदल होणं हे परमार्थाचं लक्षण आहे. पहिलं लक्षण काय? तर स्वतःमध्ये बदल करायचा. हां, आणि ते होण्यासाठी आपण किती परमार्थ केला ते मोजावं लागतं. म्हणून तुकोबाराय परमार्थाच्या बाबतीमध्ये श्रीमंत आहेत आणि आपण गरीब आहेत. तुकोबारायांना त्यांनी विचारलं, सामान्याने विचारलं, महाराज तुम्ही यारे यारे म्हणताय, पण तुम्ही आमच्यासोबत चालणार का? तुम्ही आमच्यासोबत चालणार का? तुकोबाराय म्हणले, मी तुमच्यासोबतच चालणार, काळजी करायची गरज नाही. मग एक जण होता, म्हणले महाराज आता वय झालं, मला चालता येत नाही, तुम्ही यारे यारे म्हणताय, आम्ही तुमच्यासोबत आलो आणि तुमच्यासोबत आल्यानंतर आम्ही जर दमलो आणि खाली बसलो तर तुम्ही आम्हाला तिथंच सोडून जाणार का? तिथंच सोडून जाणार का? तुकोबाराय म्हणले, काळजी करू नका, काळजी करू नका. मी ज्यांच्यासोबत चालतोय
तुम्ही माझ्यासोबत चालताय आणि मी जर समजा खाली बसलो किंवा तुम्ही जर समजा खाली बसले तर तुम्हाला तिथंच सोडून आम्ही जाणार नाही, तुम्हाला घेऊन जाणार. म्हणजे कसं घेऊन जाणार, कसं घेऊन जाणार? अरे तुम्ही दमला तर तुम्हाला कडेवर घेऊन जाण्याचं सामर्थ्य संतांकडं. भागलिया मज वाहतील कडी, भागलिया मज वाहतील कडी, भागलिया त्यांची आने जोडे सर्व सुख, त्यांची आने जोडे सर्व सुख, तेची माझे हित करती सकळ, तेची माझे हित करती सकळ. भागलिया मज वाहतील कडी, त्यांची आने जोडे सर्व सुख, त्यांची आने जोडे सर्व सुख, वाहतील कडी. त्यांनी सांगितलं भागलिया मज वाहतील कडिये. अरे तुम्ही आमच्यासोबत चला, जर समजा तुम्ही दमून बसला तर तुम्हाला उचलून कडेवर घेऊन जाण्याचं सामर्थ्य संतांकडे. अजून काय पाहिजे हो? हां, एक जण म्हणला तुकोबराय मी तुमच्यासोबत येतो चालतो बरोबर आहे, पण मला दोन गोष्टीची भीती आहे, दोन गोष्टीची भीती. पहिलं म्हणजे कुठलाही मार्ग जर चांगला असेल तर त्या चांगल्या मार्गामध्ये 3 अडचणी असतात, 3 अडचणी. पहिली म्हणजे बघा आता समृद्धी महामार्ग झाला आहे की नाही, किती छान आहे, पण त्याच्यामध्ये भीती कशाची आहे? अपघाताची भीती आहे. मधीच काय होईल सांगता येत आहे का? सांगता येत नाही. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याच्यावर टोल टॅक्स आहे का? टोल टॅक्स असतो का नाही प्रत्येकडं, तिथं टोल टॅक्स आहे का? आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये गतिरोधक आहेत का? हे 3 मला सांगा म्हणले. परमार्थामध्ये गतिरोधक आहेत का? परमार्थामध्ये टोल टॅक्स आहे का? आणि परमार्थामध्ये अपघात होतो का? हे 3 मला गोष्टी सांगा म्हणले. तुमच्या मार्गावरून यायला आम्ही तयार आहोत, पण या 3 गोष्टीचं प्रमाण आम्हाला सांगा. तर गतिरोधक म्हणजे काय? आता सगळ्यांना गाडी येते चालवता, कोण असा का नाही? आमचे लक्ष्मी महाराज सोडले तर सगळे गाडी चालवतात. लक्ष्मी महाराज सोडलं तर सगळे गाडी चालवतात. समजा गतिरोधक आला तर काय करावं लागतं आपल्याला? घेर कमी करावं लागतं, बरोबर का नाही? स्पीड कमी करायचं, घेर कमी करायचं, मग पहिल्यावर यायचं, दुसऱ्यावर यायचं, परत दुसरा, तिसरा, चौथा अशी गाडी चालवायची. हां, परमार्थामध्ये तसं गतिरोधक आहे का हो? आहे ना. बघा की तुम्ही योग साधनेला सुरुवात करा. योग साधनेच्या किती पायऱ्या आहेत? 8 पायऱ्या. अगदी बरोबर. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, बरोबर नाही? मी धारणेपर्यंत पोहोचलो आणि धारणेपर्यंत पोहोचल्यानंतर माझं लक्ष विचलित झालं, काय होणार आहे? परत यम, परत नियम, म्हणजे परत तिथनं परत माघारी यायचं आणि परत सगळं करायचं. म्हणजे स्पीड ब्रेकर याला म्हणतात, स्पीड ब्रेकर याला म्हणतात. धारणेपर्यंत गेला, आता समाधी अवस्थेला प्राप्त होणार, तितक्यात लक्ष विचलित झालं की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. म्हणजे 10वीला नापास झालं की परत पहिलीपासून परीक्षा द्यायची. 10वीला नापास झालं की परत पहिलीपासून, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, परत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणापर्यंत यायचं. मग दृढ निश्चय करून समाधीपर्यंत पोहोचायचं. परत समाधीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, सविकल्प, निर्विकल्प आणि त्यानंतर संजीवनी, बरोबर का नाही? असे प्रकार आहेत. अरे निर्विकल्प समाधीला स्थित झाला आणि पुन्हा अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली, पुन्हा त्याला परत यावं लागतं त्याला. आणि याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर सर्व परिचित उदाहरण म्हणजे जडभरत नावाचा राजा, बरोबर का नाही? जडभरत राजा कुठे गेला? हरणी गर्भा गेला. कशामुळं? अहो सगळ्याचा त्याग केला.
त्या राज्याचं वर्णन असं करताना केलेलं आहे, 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती. आपल्या इथं एका ऋतूमध्ये एका फुलाला एका झाडाला एक फळं लागतं. आता जर म्हणलं कोण, महाराज आमच्या घरी चला हो, म्हणले का, आमच्या झाडाला आंबे लागलेत, आमच्या झाडाला आत्ता आंबे लागलेत. महाराजांनी विश्वास ठेवावं का? ठेवू नये. कारण या सीझनमध्ये, या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये आंबे असतात का? नाही. पण जडभरत राजाचा काळ असा होता, फुले फळे ओळती, स्वतःहून फुलं फळं 12 महिने असायची. किती? 12 महिने. याला कुणाची पुण्याई लागते? राजाची पुण्याई लागते. राजा जर चांगला असेल तर पाऊसमान घडतं, राजा जर चांगला असेल तर प्रजा सुखी राहते. आणि जडभरत राजा एवढा छान त्या ठिकाणी राज्य करत होता की सगळे झाडं 12 महिने फुलं आणि फुलं देत होती. याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण अजून एक उदाहरण देतो महाराज. धरणी धर पिकं, गायी ओळल्या म्हशी. आम्ही पेरलेलं सुद्धा उगवतं का? आम्ही पेरलेलं उगवत नाही. पण रामराज्यामध्ये जाता जाता जर अशा कोणी बिया टाकल्या तर त्या बियाच्या माध्यमातून पुष्कळ धान्य यायचं का? तर राजे चांगले होते म्हणून. हे लक्षात ठेवा. आताच्या राजाचं काय बोलायची गरजच नाही. आता सगळेच एकसारखे. त्याच्यामध्ये कुठला एकाला वंदायला नको आणि दुसऱ्याला निंदायला नको. बरोबर की नाही? सगळे सारखेत महाराज. काही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून काहीही उपयोगाचं नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, कुठल्याही संघटनेचे असा, कोणही एक व्यक्ती असा छाती ठोकपणे सांगू शकत नाही की हा चांगला आहे का? कोण असा? कुणीच नाही, कुणीच नाही. आणि त्याच्यामुळे हे निर्माण झालेले. परमार्थामध्ये असे गतिरोधक आहेत का? गतिरोधक नाहीत महाराज. परमार्थामध्ये पहिल्यांदा त्याग सांगितला म्हणजे विकारांचा त्याग आहे महाराज. विकारांचा त्याग आहे. तुकोबरायांकडं गावातल्या लोकांनी एक गणिका पाठवली, जावा म्हणली तुकोबरायांना भ्रष्ट करायला जावा. ती तुकोबरायांकडे गेली. तुकोबरायांनी तिच्याकडं पाहिलं. ती काय हातवारे करू लागली, नाचायला सुरुवात केली. आमच्या तुकोबरायांनी तिच्याकडं पाहिलं. नुसतं पाहतायत तुकोबराय म्हणल्यानंतर ती स्थिर उभा राहिली आणि तुकोबरायांकडं पाहिलं. म्हणले तुकोबराय आवडलं का? ती म्हणली वा, खरंच तू छान नाचतीच म्हणली. पण त्यांनी हात जोडून सांगितलं, आम्ही विष्णुदास तैसे न, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबरायांनी सांगितलं, बाई आई सारखी बाई तुझा आहे का हो? नाही. तिथून माघारी येणं नाही महाराज. तुम्ही कुठल्याही पायरीपर्यंत असा, तुम्हाला परत पुनरावृत्ती या असणाऱ्या परमार्थामध्ये नाही. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे गतिरोधक नाही. दुसरा टोल टॅक्स सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता इको कमी करा. टोल टॅक्स सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. टोल टॅक्स प्रत्येक ठिकाणी द्यावा लागतो का? नाही द्यावा लागतो. पण इथं कुणाला टोल टॅक्स द्यावा लागतो का? आता मी तुकोबरायांच्या अभंगावर कीर्तन केलं का नाही? तुम्ही मला पाकिट दिलं की लगेच मला फोन आला तुकोबरायांचा, तेवढे 10% मला पाठवून द्या. नाही का? ज्यांच्याकडे मी शिकलो ते म्हणतात महाराज झालं ना कीर्तन, थोडंसं आम्हाला. नाही 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 नाही, इथं अजिबात नाही बरं का. परमार्थामध्ये कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही, 1 रुपया घ्यायचा नाही. हे लक्षात ठेवा. टोल टॅक्स आहे का? टोल टॅक्स नाही. आता हे टोल टॅक्स 2 पद्धतीचे. पहिला टोल टॅक्स असा आहे की जो आपल्याला सांसारिक पद्धतीनं प्राप्त झालेला असतो, आणि दुसरा टोल टॅक्स असा आहे जो पारमार्थिक पद्धतीनं प्राप्त झालेला असतो.
संसारिक पद्धतीचा टोल टॅक्स म्हणजे काय? हां, आपण ज्याच्याकडनं उसणं आणलेलं आहे त्याला परत द्यायचं असतं. हा पहिला टोल टॅक्स आहे. आपण काय काय लोकांकडून उसणं आणले बघा बरं जरा. काय काय लोकांकडून सगळंच आपण उसणं आणलं. काही तर आपलं आहे का हो? काहीही आपलं नाही, काहीही आपलं नाही. अहो, देह ज्याचा आपण अहंकार धारण करतो ना तो देह तरी आपला आहे का हो? देह हा उसणा आणला किती जणांचा? 5चा. 5 जणांकडून उसणा मागून आणलेला देह आहे. मग आयुष्याच्या शेवटी काय करावं लागतं? ज्याचं देणं त्याला द्यावं लागतं. कोण कोण 5 जण आहेत महाराज? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे जे दिसतंय की नाही आपल्याला, हे लागतंय की नाही घन स्वरूपाचं, ते पृथ्वीचं देणं आहे. हां, पृथ्वी. आप पाणी, शरीरामध्ये रुधिर आहे की नाही, रुधिर रक्त, ते पाणी आहे. तेज, तुमच्याकडं पाहिल्यानंतर जे टवटवीतपणा वाटतो का नाही ते तेज आहे. वायू आहे का नाही, वायू. आणि आकाश. आकाश म्हणजे काय? अवकाश. तुमच्या शरीरामध्ये जे जे अवकाश आहे, जिथं जिथं छिद्र आहेत तिथं अवकाशाचं देणं आहे. कानाच्या पोकळ्या, नाक, तोंड आणि प्रत्येक रोम रोम आहे का नाही. हां, तुम्ही म्हणाल आमच्या त्वचेला काही आहे का हो? अवकाश आहे का नाही? आहे. घाम कुठून येतो? छोटी छोटी रोम आहेत, त्या रोमामधून येतो. म्हणजे तिथं सुद्धा अवकाश आहे. हे अवकाशाचं देणं आहे. आणि या पंचमहाभूतांच्या माध्यमातून आपला देह बनलेला आहे. मग ते द्यावा लागतो त्यांना. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला की मग देह द्यावा लागत नाही. देह द्यावा लागत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे महाराज? कित्येक वारकरी गेले, त्यांच्या असणाऱ्या पहिल्या दिवसाच्या विधीला आम्ही गेलो. म्हणले गेलो, बरोबर आहे. पण जो सच्चा वारकरी आहे ना तो देह घेऊन जातो महाराज. आणि याला उदाहरण कोण असते तर आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. महाराज काय गोड वर्णन केलंय महाराज. हां, आरतीमध्ये निळोबरांनी आरती केली. त्या आरतीमध्ये सांगितलं महाराज, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तियले, मानवी देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ, निळा म्हणे सकळ, संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये कडव्यामध्ये आपल्याला जर अभिप्रेत असणारा जर कोणता कडवं असेल तर ते आहे मानवी देह घेऊनी निजधामा गेले. आहे का हो टोल टॅक्स? इथं टोल टॅक्स नाही. कारण का? कारण एक आहे महाराज, ज्या वेळेस आपण भगवंताच्या भजनाला सुरुवात करतो त्यावेळेस आपली काया सुद्धा कशी होते तर ब्रह्मस्वरूप होते महाराज. ब्रह्मरूप काया होतासे कीर्तन, ब्रह्मरूप काया होतासे कीर्तन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी,
घोटविल लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडवेल ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी दिवैसा कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अहो तुम्हाला यमधर्माचं भय या वाटेवर आहे का हो? नाही नाही महाराज, यमधर्माचं भय या वाटेवर नाही. म्हणून कोणत्याही पद्धतीचा टोल टॅक्स या ठिकाणी नाही, कोणत्याही पद्धतीचा टोल टॅक्स नाही. यमधर्माचं भय परमार्थिक लोकांना आहे का हो? नाही. बघा तुकाराम नाम घेता, तुकोबरायांचं नामस्मरण घेतल्यानंतर यमधर्म सुद्धा कापतो भीतीनं. यम सांगे दूता तुम्हाना ही तेथ सत्ता जेत होत हरिकथा सदा घोषणामाचा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन हेवा घरती फिरे भोवती. तिकडं जायचं नाही. कोण सांगतं? यमधर्मदूतांना सांगतो. म्हणून तिथं टोल टॅक्सचं भय नाही, अपघाताचं भय नाही. आणि मार्ग सुद्धा कसा आहे हो? मार्ग फार गोड आहे महाराज. स्वल्प वाटे चला जाऊ. मग आता यायला काय हरकत आहे का हो? आता एवढं जर सगळं असेल तर यायला हरकत आहे का हो? यायला हरकत आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात याल तरी या रे लागे. पण आमच्यातले काही काही इतके हुशार आहेत महाराज, तुकोबराय राहिले पाठीमागून त्यांच्या पुढंच पळायला सुरुवात केली. ज्याला मार्ग माहीत नाही त्यांनी पुढं करायचं नाही. कारण मार्ग स्वतः चुकतो आणि दुसऱ्याला चुकवायला प्रवृत्त करतो बरं का. म्हणून तुकोबरायांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये गोड वर्णन केलं बरं का. गोड वर्णन केला की जर समजा तुम्ही आम्ही दाखवलेल्या मार्गानं न जाता दुसऱ्या मार्गानं जायला सुरुवात केली तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाही. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. त्यामुळे तुम्ही स्वतःचा मार्ग काय तयार करायचा आहे का नाही? माझ्या मागं या. आता मागं या म्हणजे काय? तुकोबराय पुढं चालले, मी त्यांच्या पाठीमागे, मी उभारलोय, माझ्या पाठीमागे हे उभारलेत, त्यांच्या पाठीमागे ते, असं नाही बरं का. मागं याचा अर्थ काय आहे तर पुढे जे गेलेले आहेत त्यांच्या तत्वज्ञानाचा विचार करून चाला. कळतंय का? हां, आमचे जे पुढे माणसं गेलेली आहेत ना, जे संत महात्मे गेलेले आहेत, जे महात्मे गेलेले आहेत, त्या महात्म्यांच्या वाटेवरून जायचंय, वाटेवरून. हां, तुमच्यासाठी संत महात्म्याने किती प्रयत्न केलेत हे तुम्हाला माहीत नाही किंवा मलाही माहीत नाही. परंतु संत महात्म्यांच्या तोंडून जर सांगायचं म्हणलं तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. आता हे जे रोडची कामं निघालेत का नाही, हे आत्ता सारू झालीत. आमच्या तुकोबरायांनी 400 वर्षापूर्वी एक रस्ता बांधलाय. 400 वर्षाचा पूर्वी रस्ता बांधला. बघा बरं का, फार गोड वर्णन केलंय कबीर महाराजांनी. कबीर महाराज महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुकोबरायांची कीर्ती त्यांनी ऐकली. आता तुकोबराय त्यावेळेस कबीरदासजींचा दोहा नाही, कुणाच तरी दोहा आहे दुसऱ्यांचा, मला नाव आठवणं त्यांचं आत्ता. ते आले आणि तुकोबरायांचे गाथा वगैरे बघितली आणि गाथा वगैरे बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इतका आनंद झाला. ते म्हणले मी आस येतो हिमालय फिरलो पण तुकोबरायांसारखा गाथा मला दिसलेला नाही. आणि मग त्यांनी एक दोहा लिहिला महाराज. तुकी तुकाराम दो नाम एक अंग, तुकी तुकाराम दो नाम एक अंग, तुका का से राम का से तू बह गया, तुका का से तू अभंग. बघा, दोघं जण आहेत, तुकाराम आणि प्रभुराम, दोघं जण वेगवेगळे आहेत. हां, दोन नाम एक अंग, दोन वेगवेगळे वाटत असले तरी एकच आहेत, बरोबर की नाही. तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले, दोघंही एक आहेत. पण प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला, तो कोणता सेतू बांधला? राम सेतू बांधला, बरोबर की नाही. आहे का आज? पाण्याखाली आहे. जर समजा मला श्रीलंकेला चालत जायचं म्हणलं तर मी जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. दो नाम एक अंग, राम का सेतू बह गया, रामाचा सेतू वाहून गेला, माहित नाही कुठे येतो. परंतु तुका का सेतू अभंग, परंतु तुकोबरायांचा सेतू कसा आहे?
अभंग आहे. अभंग म्हणजे जे कधीच भंगत नाही तो सेतू आहे. आणि अशा मार्गावरून जात असताना त्यांच्या पुढं जायची गरज आहे का हो? हां, त्यांच्या पुढं जायची गरज नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. तुकोबारांना विचारलं, ठीक आहे म्हणलं तुकोबराय, आम्ही येतो, पण आम्हाला तुम्ही देणार काय? सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडं आम्ही आलोय, काय देणार तुम्ही? तुकोबाराय म्हणले, पोटभर देणार महाराज. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तोवारी, पुढे म्हणाल तोवारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुढे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तुकोबारायांनी सांगितलं, महाराज तुम्ही जर माझ्या पाठीमागं आले तर काय देणार? आजी देतो पोट भरी, पोटभर देतो म्हणजे पोटभर. किती देतो? आता पोटभर वेगळं आणि पुरे म्हणेपर्यंत वेगळं, बरोबर का नाही? आम्ही एकाच्या घरी जेवायला गेलो. जेवायला गेल्यानंतर त्यांनी फोन करून विचारलं, आग्रह केला का, महाराज आमच्या घरी जेवायला या, आमच्या घरी जेवायला या. बरं ठीक आहे म्हटलं. मग महाराजांना बोलवलं तिनं. त्यांनी कुणाला बोलवलं? महाराजांना बोलवलं. आता महाराज एकटे कधी येतात का हो? निदान महाराजासोबत 3-4 जण का होईना असतात. आम्ही तिघं चौघजण गेलो जेवायला. आम्हाला तिघा चौघांना बघितल्याबरोबर त्या माणसाचा चेहराच पडला. त्याला वाटलं महाराजांना जेवायला बोलवल्यावर फक्त एकटे महाराज येतील, पण 3-4 जण बघितल्यावर त्याने विचार केला, आता वाढायचं काय आणि खाऊ काय घालायचं. बरं म्हटलं, मग आता वाढलं बाबा. वाढल्यानंतर साधारण पद्धतीनं आम्हाला अंदाज येतो, साधारण पद्धतीनं आम्हाला अंदाज येतो कुठल्या घरी उपाशी पोटी जायला पाहिजे, कुठल्या घरी खाऊन जायला पाहिजे, हे आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. हां, आम्हाला अनुभव आहे. त्यामुळं आम्ही अलीकडंच एक घर बघितलं आणि तिथं नाश्ता करून गेलो होतो. हां, नाश्ता करून गेलो होतो. म्हणले तिथं काय आपली सोय फारशी होणार नाही, त्यापेक्षा आधीच थोडासा नाश्ता करून जाऊया म्हणून नाश्ता केला. गेलो तिथं. गेल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर त्यांनी केलं होतं स्वयंपाक, भात भाजी अमकं तमकं सगळं गेलो होतं. हां, त्यांनी यायचं, महाराज वाढू का? नको. महाराज वाढू का? नको. महाराज वाढू का? नको. ठीक आहे. पहिलं जेवढं वाढलं तेवढं खाल्लं. परत म्हणले, महाराज पोट भरलं का? म्हणलं भरलं. पोट भरलं का? म्हणलं भरलं. पोट भरलं. ठीक आहे म्हणलं. तिथून पुढं निघालो. आता माझं भागलं बऱ्यापैकी, माझं भागलं. पण आमच्याबरोबर जे 2-3 जण होते म्हणले, महाराज अजून गाडी रिझर्वला आहे म्हणले. अजून गाडी काय आहे? रिझर्वला आहे. मग काय करायचं? काळजी करू नका म्हणलं, आपल्याकडं पुढचा उपाय सुद्धा आहे. लगेच अजून एकाला फोन लावला. म्हणलं काय करतोय रे? काय नाही म्हणलं, महाराज घरी निवांत आहे. म्हणलं आम्ही 4-5 जण येतोय. म्हणलं मग मस्तपैकी स्वयंपाक कर म्हणलं, बाकीचं काय करू नको, भाकरी आणि भाजी काय असेल ते कर, आम्ही एक 15 ते 20 मिनिटात पोहोचतोय. त्यांनी म्हणला महाराज काळजीच करू नका या म्हणलं. काळजी करू नका या म्हटल्यानंतर त्यांनी सगळा सालंकृत स्वयंपाक केला. आम्हाला अर्धा 1 तास लागला.
अर्धा एक तासामध्ये भात वरण अमकं तमकं सगळं त्यांनी तयार केलं. जेवायला बसले. महाराज घ्या. नाही नाही घ्या. नाही नाही घ्या. अरे नको, अरे नको. पोटभर खाल्लं. नव्हे नव्हे पुरे म्हणाल तोवरी. पहिल्या ठिकाणी पण पोट भरलं का नाही? हां, पोट भरलं नाही असं नाही. एका घासाने सुद्धा पोट भरतं आणि 4 चपात्याने सुद्धा पोट भरतच, बरोबर का नाही? हां, मग पहिल्या ठिकाणी काय होतं? महाराज पोटभर जेवा एवढंच होतं. पण दुसऱ्या ठिकाणी काय होतं? पुरे म्हणाल तोवरी. दुसऱ्या ठिकाणी काय होतं? पुरे म्हणेपर्यंत होतं. फरक आहे का नाही दोन्हीमध्ये? तुम्ही म्हणाल आम्हाला पोटभर पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तुमच्या पोटामध्ये किती जागा आहे आणि तुम्हाला कशाची भूक आहे हे आम्हाला माहिती. त्यामुळे तुम्ही चतकोर खाणार आणि एक पोळी खाण्याचं आव आणणार, बरोबर की नाही? चतकोर खाणार एक पोळी आणण्याचं आव आणणार. घरामध्ये काही का नसना पण असणाऱ्या कपड्याची इस्त्री तर मोडू देतात का लोक? मोडू देत नाही. हां, आमच्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे बघा, घरी नाही दाना आणि हवलदार म्हणा. घरी खाण्याचा एक कण नाही पण बाहेर लोकांनी आपल्याला काय म्हटलं पाहिजे? शेठ म्हणलं पाहिजे. शेठ, चेअरमन, अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाबो काय त्या उपमान काय ते सगळं. हां, मग अध्यक्षाच्या घरी जेवायला नाही 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 तेच लोकांच्या घरी जेवते. तुम्हाला कोणी खाऊ घालणार आहे? हां, तुकोबाराय म्हणले तुमचं पोट एवढं एवढं आहे पण हे लक्षात ठेवा तुम्हाला एवढा आनंद देईल, एवढा आनंद देईल की तुम्ही खाऊन खाऊन दमताल आणि पुढं म्हणताल बास याच्यापेक्षा मोठा आनंदच नाही. एवढं मी देईल. पुरे म्हणाल तोवरी. एवढं देईल म्हणजे एवढं देईल. मग ती एक जण पिशवी भरून लगेच तयार होता. म्हणले चला महाराज, चला महाराज तुमच्यासोबत आम्ही यायला तयार आहे. तुकोबारायांनी सांगितलं यायचं आहे ना? हां, यायचं आहे. मग 2 नियम पाळावे लागतात. 2 नियम पाळावे लागतात. पहिला नियम हळूहळू चाला आणि दुसरा नियम कोणी कोणाशी न बोला. पहिला नियम म्हणजे हळूहळू चाला. हळूहळू चाला आहे. माणसाची गोष्ट अशी आहे महाराज, ज्या ठिकाणी फायदा असतो ना त्या ठिकाणी माणसाला गडबड असते आणि ज्या ठिकाणी नुकसान असतं त्या ठिकाणी गडबड असते का? गडबड नसते. बँकेतनं पैसे काढायला जायचे, पगार जमा झाला आहे, ऊसाचे पैसे जमा झालेत, बँकेतनं काढायला जायचे. मनुष्य कसं जातो? निवांत. काय कुठं जाते बँक? आज नाही मिळालं तर उद्या मिळतील आहे का? नाही नाही तसं नाही. निवांत नाही. पट 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 चला लवकर, बँक बंद व्हायच्या आत. अरे सगळ्यांचेच पैसे जमा झालेत, सगळ्यांचेच पैसे जमा झालेत. मग आपण जायच्या आधी जर कॅश संपली तर आपल्याला काय मिळायचं? हां, त्यात अजून प्रकार आलेत महाराज. हां, ही जी बागायतदार असतील की नाही त्यांची 5-5, 10-10 लाख रुपये असतील. मग ती म्हणतात नाही आम्हाला 50च्या 100च्या नोटा नको, 500चे बंडल द्या. म्हणतात 500चे बंडल, 500चे बंडल. मग आमच्यासारखा गेला की त्याला 10-10ची बंडल देतात. घ्या महाराज. अहो पण 10चा बंडल म्हणले मग आता काय करायचं? संपले महाराज. मग ठीक आहे घ्या बाबा चला. महाराजाच्या वाटेला 10ची बंडल आहे की नाही? हां, ज्या वेळेस फायदा असतो त्यावेळेस मनुष्य गती तीव्र होते आणि तेच लोनचे पैसे भरायचे, तेच लोनचे पैसे भरायचे. मग हप्ता आजची शेवटची तारीख आहे म्हणजे मग शेवटची तारीख म्हणजे काय असते? थांबा काय असते त्याला? उद्या भरू, परवा भरू. अरे भरूच नाही, भरूच नाही. काही दिवसांनी गव्हर्नमेंट काय करते? कर्ज माफ करते. भरूच नाही, भरूच नाही. आणि अनेक असे लोक आहेत बरं का जे कर्ज काढतात आणि भरायच्या भानगडीतच पडत नाहीत. ते म्हणतात बघू काय होईल ते होईल, एकतर व्याजाने भरावं लागेल, नाहीतर समजा आता पाऊस काळ असा आहे म्हणल्यावर गव्हर्नमेंट माफ करू शकतं म्हणून लोक काय करतात? भरा 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 कर्ज काढतात. हप्ता भरायच्या वेळेस मनुष्य घही करत नाही. लग्नाला जायचं असलं की घही असते. लग्नाला जायचं असलं म्हणजे घही असतं. आणि वारीला जायची म्हणल्यावर घही असते का? नाही. दारा बिरा काढायच्या, मोटरा चालू करायची मग निघायची. लग्नाला म्हटलं की आदल्या दिवशीच शेजाऱ्याला सांगायचं तेवढं आमच्या जनावराला पाणी पाच बरं का. आदल्या दिवशीपासून तयारी बस. तुकोबाराय म्हटले इथं गडबड करायची नाही, गडबड करायची नाही. कारण गडबड परमार्थामध्ये उपयोगाची आहे का? उपयोगाची नाही. असाच विषय निघाला आणि एकाने मी सांगितलं परमार्थामध्ये गडबड करायची नाही. एकाने लगेच प्रमाण दिलं करावी तातडी परमार्थाची. लय हुशार लोक. हां, करावी तातडी म्हटलं बरोबर आहे की परमार्थाची तातडी करायची पण परमार्थामध्ये तातडी करायची का?
परमार्थामध्ये बघा, आता इथं रेल्वे स्टेशन आहे जवळ, पारेवाडी आहे की नाही, पारेवाडी रेल्वे स्टेशन आहे. आपली पॅसेंजर येणार आहे, किती वाजता येणार आहे? 11:30 वाजता पॅसेंजर येणार आहे. मग पॅसेंजर जर 11:30 वाजता येणार असेल आणि 11:15 जर आत्ता इथं झाली असतील तर काय करावं लागते? गडबड करावी लागते. कशासाठी? पॅसेंजरमध्ये बसण्यासाठी गडबड करावी लागते. आणि एकदा का तुम्ही त्या गाडीत बसला की परत गडबड करून उपयोग आहे का? परत उगाच शांत बसायचं असतं. तुम्हाला किती जरी महत्त्वाचं काम असलं तरी तुम्ही गडबड करून काहीही फरक पडत नाही. तिथं जाऊन गडबड करून उपयोग आहे का? इथून निघायची गडबड करा, परमार्था यामध्ये यायची गडबड करा. पण परमार्थामध्ये आल्यानंतर हळूहळू चाला, मग हळूहळू चाला. का हळूहळू चाला? तर याला सुद्धा प्रमाण आहे महाराज. काय प्रमाण आहे बघा. काय झालं, एकदा बाजारात मी गेलो, शक्यतो मी जात नाही पण गेलो बाजारात. आणि बाजारात गेल्यानंतर तिथं असे सुंदर पिवळे धमक असे गोल गोल लिंब दिसली मला. मग लिंब दिसल्यानंतर माझ्या मनामध्ये असा विचार आला की लिंब घ्यावीन, त्याचं लोणचं करावं. आता लोणचं करण्याचं काय आपल्याकडे नसतं, त्यांच्याकडे असतं पाठीमागं, आहे की नाही. मग लोणचं करायचं म्हटल्यानंतर ते लिंब आणली, 50 लिंब आणली, ह्याच्या ताब्यात दिली. म्हणलं लोणचं कर. मग लोणचं लिंब आल्यानंतर किती दिवसांनी करायचं सांगा जरा. लिंब आज आणली की परवा दिवशी त्याचं लोणचं करावं, 4 दिवसांनी करावं, 8 दिवसांनी करावं, असं काही नियम आहे का? कधी करावं? लगेच आणल्या पाण्यात टाकायचे, मिठाचं पाणी करून स्वच्छ धुवायचे की लगेच कापायला घ्यायचे. 4 दिवसानंतर केलं तर चालत नाही का? नाही चालत. का नाही चालत? ते बिघडतं म्हणे, बिघडतं, टिकत नाही पुढं. म्हणून आणल्या मनुष्याला जलमल्या माळ घालावी. हे मी आमच्या फडावरचं गाव आहे बेमळी म्हणून, धाराशिव जिल्ह्यामध्ये, तिकडे गेलो होतो. मग तिकडे गेल्यानंतर असंच कीर्तन झालं आणि एक माणूस आला. म्हणला महाराज, म्हणलं काय? म्हणला परवा दिवशी मुलगा झाला. म्हणलं वा, छान झालं. म्हणलं चला की म्हणला माळ घालायची. काय म्हणला? परवा दिवशी मुलगा झाला, चला की म्हणला माळ घालायची. मी त्याला म्हणलं अरे तसं नसतं म्हणले, 5वीची पूजा झाल्याशिवाय माळ घालत नाहीत, हा नियम आहे. 5 दिवसाचा झाला की मग माळ घालावी. त्याने म्हणलं नाही, माळ माझ्या वडिलाला घालायची. आता मला प्रश्न पडला, तुझ्या वडिलाला जर माळ घालायची असेल तर तुझा नातू व्हायची वाट कशासाठी बघाय? नाही म्हणजे त्यांनी असा पण केला होता की नातू झाल्यावर माळ. ही लोणचं टिकल का हो? बर, घातलं लोणचं, ते लगेच पाण्यामधनं काढलं, चिरलं, त्याच्यात काय अजून गुळ मीठ आमकं तमकं सगळं घालायचं ते घातलं, बरणीमध्ये भरलं, ठेवलं. दुसऱ्या दिवशी मी कार्यक्रम म्हणून घरी आलो. घरी आल्यानंतर विचारलं, घातलं का रे बाबा लोणचं? ते म्हणले हो घातलं. म्हणले लोणचं? म्हणले वा, छान झालं. म्हणलं मागच्या वर्षीचं आईचं लोणचं गोड होतं. म्हणले हो गोड होतं. वाढ बघू म्हणलं आज, काल तू केलेलं लोणचं, काल केलं का नाही तू लोणचं? म्हणले हा. वाढ की. वाढलं तिनं लोणचं. वाढल्यानंतर बघितलं तर लिंबू स्पष्ट दिसतंय, त्याच्यावर तिखट दिसतंय, साखरेचे कण दिसतेत. बरं घेतलं आणि तोंडाला लावलं तर आंबट ढोन. आमच्या बायकोला काय लोणचं करायला येत नाही. काय म्हणलं आंबट ढोन लोणचं केलं? म्हणलं तुला लोणचं करायलाच येत नाही. तिने सांगितलं मान्य आहे, मला लोणचं करायला येत नाही. म्हणलं काय? म्हणलं एवढे महागाची लिंब आणली, म्हणले तू सगळी वाया घालवली. म्हणले हां दे फेकून. म्हणले असं. ते म्हणले ठीक आहे. म्हणजे ठीक आहे बघा बरं का. ते म्हणले ठीक आहे, फेकूनच द्यायचं आहे ना. त्या लिंबामध्ये अजून एक गुण आहे बरं का, कधीही लिंबू वाया जात नाही. कुठलंच लिंबू कधी वाया जात नाही. आपल्यापेक्षा महिला वर्गांना जास्त माहिती त्याची. लिंबू एकतर खायला वापरलं जातं, खायला वापरायच्या लायकीचं नसेल तर भांडी घासायला वापरलं जातं, भांडी घासायच्या लायकीचं नसेल तर ते पाण्यामध्ये टाकलं जातं आणि त्यांनी जमीन पुसली जाते. त्यांनी सुद्धा काय होतं, निर्जंतू करून येतील. आणि कशातलं जर मापातलं नसेल तर उतरून लोकांच्या घरासमोर टाक. बरोबर का नाही? लिंबू कधीही वाया जात नाही.
तिनं सांगितलं तसंच राहू द्या लोणचं, लोणचं तसंच राहू द्या, मी भांडी घासायला वापरेल. मी म्हटलं ठीक आहे बाबा. जुनं लोणचं वाढलं, जेवण वगैरे झालं. साधारण एक 6 महिने झाले, 6 महिने झाले. आणि 6 महिन्यानंतर तिनं पुन्हा ते लोणचाचा डबा उघडला आणि एक लोणच्याची फोड माझ्या पाण्यामध्ये वाढली. किती महिने झाले? 6 महिने. 6 महिन्यानंतर ती लोणच्याची फोड वाढली. मला जेवायला बोलवलं. महाराज जेवण झालं आहे, बसा. आलो, बसलो, लोणच्याची एक घास खाल्ला आणि मग छान लागलं लोणचं. आता लोणचं छान लागल्याबरोबर मी विचारलं, का गं म्हणलं, हे लोणचं कोणतं, हे लोणचं कोणतं, कुणी दिलं का पाहुण्यानी? ती म्हणली नाही. म्हणलं विकत आणलं का? म्हणले नाही. मग म्हणले 6 महिन्यापूर्वी मी घातलेलंच लोणचं हे, 6 महिन्यापूर्वी मी घातलेलं लोणचं हे आहे. मग विचारलं की त्यावेळेस चांगलं लागलं आणि ह्या वेळेस का चांगलं लागलं? तिनं सांगितलं लोणचं मुरावं लागतं आणि मुरल्यानंतर चांगलं लागतं. तसा परमार्थ मुरावा लागतो. कळतंय का? परमार्थ मुरावा लागतो. अंगामध्ये परमार्थ मुरल्यानंतर त्याची गोडी कळून येतं. महाराज अनुभवी गोडी येईल कळो, अनुभवी तुका म्हणे येथे नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो. तुका म्हणे येथे नचले तातडी, अनुभवे अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो. अनुभवे गोडी येईल कळो, येथे नचले तातडी. म्हणून तुकोबाराय म्हणतात हळू हळू चाला, हळूहळू चालवा, हळूहळू चाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराज, कोणी कोणाशी न बोला. मनुष्याला घाण सवय. इथं कीर्तनात बसलं तरी शेजारच्या कानात बोलते की नाही? बोलते. काय बोलायचं असतं माहीत नाही, पण बोलतंय माणूस. हां, तिकडे शेजारी राहत असते बरं का, शेजारी असते, पण एकमेकाशी कधी गप्पा नाही. पण कीर्तनात आल्यानंतर काय पिओ फुटतं त्या गप्पाचं कळत नाही मला. आता कशाबद्दल बोलतात कुणास ठाऊक. मला तर लई भीती वाटते बा, माझ्याबद्दल बोलतात काय काय कुणास ठाऊक. ह्या महाराजाला ही येत नाही, ती येत नाही, ती येत नाही, काय सांगता येत नाही माणसाचं. माणूस कधी कुणाची कशी निंदा करेल माहीत नाही आणि कुणाबद्दल कुठला शब्द वापरेल माहीत नाही. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. बायका माणसं तर काही विचारूच नका की कुणाला कुठला शब्द वापरतील सांगता येत नाही. एकदा श्रावण महिना आला आणि श्रावण महिना आल्यानंतर ते नागपंचमीचा सण होता. नागपंचमीला आता पूर्वीच्या काळी काय होतं माहीत नाही, पण ह्या काळी या सध्याच्या काळामध्ये नागपंचमी सण हा लेकीचा कमी आणि स्वतःचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी जास्त साजरा केला जातो. झालं, ती लेक आली. मग लेक आल्याबरोबर लेकाचा जावाई पण आला. जावाई आल्यानंतर त्या जावायला अंगठी, कपडे, अमकं तमकं. मग हे सगळं गुपचूप दिल्यावर उपयोग आहे का? हां, गुपचूप दिल्यावर उपयोग नाही ना. मग त्याला 4 लोक बोलवावी लागतात. मग तिनं सांगितलं की हळदी कुंकाला या, मग 4-5 बायकांना कडेच्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर सगळे आले. एकच भिंतमध्ये दोघी शेजारी राहत होत्या. आता शेजारी राहत असतानाचं किती प्रेम असतं ही तुम्हालाच माहिती, आम्हाला कसं कळणार. हां, मग एकच भिंतमध्ये हिनं विचार केला की आपल्याला आता शेजारी हळदी कुंकाला जायचं आहे. हिनं कशासाठी बोलवलंय तर फक्त एकाच गोष्टीसाठी बोलवलंय की हिच्याकडं किती दागिने दाखवायला. हिनं पण विचार केला आपण पण कमी पडायचं नाही. हिनं स्वतःचे घातले, पाहुण्याचे घातले, रावळ्याचे घातले, सगळ्यांकडून मागून येऊन सगळी सजली बिचारी. आणि अशी घराच्या बाहेर पडणार तितक्यात ही आलं बिचारं त्याचं.
डोक्याला फडकं गुंडाळलेलं, हातामध्ये खोऱ्या होता, पाय हात सगळे चिखलानी भरले होते. सकाळपासून दारू धरायला गेला होता बिचारा. आला माघारी. आल्यानंतर बघितलं तिचा अवतार बघितल्यावर त्याला वाटलं ही कुठंतरी बाहेर चालली आणि तास दीड तास काय यायची भानगड नाही. ती कुठं चालली आता कुठं चालली म्हणल्याबरोबर तिला पण कळलं की हे कशासाठी आपल्याला कुठं चालली विचारता येते. कारण सकाळी भाकरी घ्यायल्या नव्हत्या. म्हणले कुठं चालली, म्हणले 2च मिनिटात आले, म्हणले शेजारी हळदी कुंकू घेऊन. पण हे सांगितलं ती राहू दे, मी हातपाय तोंड धुईपर्यंत थोडं पिठलं टाकून एक भाकरी थाप बरं पटकीनी. आता हिने विचार केला करावं का न करावं, करावं का न करावं. तिने म्हणली दोन नाही एक नाही, पहिल्यांदा कर. आणि गेला हातपाय तोंड धुवायला. आता किती प्रेमाने भाकरी थापली असतील याचा विचार करा. असा आवाज येत होता महाराज, बदा 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 की बास. थपा 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 2 भाकरी तापल्या, पिठलं कालवलं, धाड दिशीन तवा समोर मांडला. अजून आपलं व्हायचंय का, अनुभव झालाय का? मग अनुभव आहे. असंच का मग काय आपटलं समोर, निघू का आता. ह्याने आपला विचार केला, जा म्हणला, घेतला कांदा फोडला, पिठलं भाकरी खायला सुरुवात केली. आता तोपर्यंत ही काय सगळे वाट बघत बसणार आहेत का? कार्यक्रम झाला, जिकडचे तिकडं सगळे. आता जिकडचे तिकडं म्हणल्याबरोबर ही गेली तिथं, बघितलं सगळा कार्यक्रम झाला. मग ती शेजारीन पण हुशार होती. ती म्हणली का ग लई लांबनं आली वाटतं. काय म्हणली, लई लांबनं आली वाटलं. आता लई लांबनं आली वाटतं म्हटल्याबरोबर तिचं तळपायातली मुस्तकाला झाली. काय करणार म्हणले, स्त्रीचं जीवन परावलंबी, बरोबर का नाही? स्त्रीचं जीवन परावलंबी. आवरलं सगळं, असं बाहेर पडणार तितक्यात ती मेलं आलं. काय म्हणली, तितक्यात ती मेलं. आता ती मेलं तर हिला कोण बोलवल. पण कुणाला कुठला शब्द वापरावा कळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणले, कोणी कोणाशी न बोला. बाबा इथं बोलू नका, कारण इथं बोलायला अनेक विषय आहेत महाराज. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय जर कोणता असेल तर तो निंदेचा विषय, बरोबर का नाही? 2 मनुष्य एकत्र आले की काय करतात, तर तिसऱ्याची निंदा करतात. यापेक्षा दुसरं काहीच करत नाही. छाती ठोकपणे माझं मत, त्यातला एक जर सज्जन असेल तरच निंदा थांबते. नाहीतर दोघं इतकं उघडत बसतात की स्वतःचे हात काळे करतात. पण निंदा करायचे सोडतील का? सोडत नाही महाराज. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लादली का. म्हणून आमचे नाथ महाराज म्हणतात, हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलू नका. कारण आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी विठोबा कुमार.